सुरुवातीलाच बातमी ट्रक चालकांच्या संपाची आणि या संपामुळे राज्यभरात सर्वसामान्यांना मोठा फटका बसताना दिसतोय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे, परिणामी भाजीपाला काहीसा महाग झालाय। एपीएमसी मार्केट ओस पडले, तिकडे नागपूरमध्ये देखील आरोग्य सेवेवर परिणाम झालाय। रुग्णवाहिकांना डिझेल नसल्याने नागपुरात काही ठिकाणी रुग्णवाहिका थांबून आहेत। राज्यभरात काही ठिकाणी स्कूल बस सेवेवर देखील परिणाम दिसून आलाय। तर अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर स्कूल बसच्या रांगा लागल्यात, तर लातूरमध्ये फक्त आजच्या दिवशी स्कूल बस सुरू आहेत। उद्यापासून लातूरमध्ये स्कूल बस चालक देखील संपात सहभागी होणार आहेत। नागपूरमध्ये संत्रा लिलावाकडे देखील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली। एकूणच राज्यभरात या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसताना दिसतोय। ठिकठिकाणी रुग्णवाहिका ठप्प झालेल्या स्कूल बस सेवेवर परिणाम होतोय। भाजीपाल्याची मोठी आवक घटलेली आहे। तिकडे नागपूरमध्ये संत्रा लिलावाकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। ट्रक चालकाच्या संपाचा काहीसा फटका आता एपीएमसी भाजीपाला मार्केटवर झालेला पाहायला मिळतो। एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आला नसून राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली। भाजीपाल्याची आवक 50% घसरली आहे, त्यामुळे दर वाढलेत। ग्राहक देखील घटल्याने भाजीपाल्याला उठाव नाही। ट्रक चालकांचा संप सुरू राहिल्यास आवक ठप्प होईल आणि हे दर भाजीपाल्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढतील अशी शक्यता व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत।